तर हरियाणामध्ये आपण पाहतोय भाजप सध्या 46 जागांवर आघाडीवर आहे, काँग्रेस 37 जागांवर या ठिकाणी आघाडीवर आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय हरियाणामध्ये जुलानामध्ये विनेश फोगाट सध्या आघाडीवर आहेत। ऑलिम्पिकमध्ये पदकानं हुलकावणी दिली असली तरी त्यांनी राजकीय क्षेत्रामध्ये आपलं नशीब आजमावण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि त्या यशस्वी होताना दिसतात, कारण विनेश फोगाट सध्या जुलानामध्ये आघाडीवर आहे। नवीन संसद भवन लोकार्पणाच्या दिवशीच विनेश फोगाट यांनी आंदोलन केलेलं होतं आणि आंदोलन सरकारने निष्ठुरपणे चिरडलं अशी भावना असे आरोप विरोधकांकडून सातत्याने केले जात होते। त्यानंतर त्यांची जी भूमिका होती त्याचा पाठपुरावा त्यांनी सातत्याने केला, पण अखेर त्यांनी राजकीय आखाड्यात उतरण्याचा निर्णय घेतला। काँग्रेसकडून उमेदवारी घेतली आणि या निवडणुकीच्या विधानसभेच्या आखाड्यात ते उतरले। त्यामुळे विनेश फोगाट हे आता आघाडीवर दिसतात। नक्कीच तर भाजप सध्या हरियाणामध्ये 47 जागा, एक जागा वाढलेली पाहायला मिळते। काँग्रेस या ठिकाणी 36 जागांवर आघाडीवर आहे, तर इतरांच्या वाट्याला 7 जागा गेलेल्या आहेत। त्यामुळे सातत्याने हे आकडे बदलत आहेत, मिनिटाला आकडे बदलत आहेत। त्यामुळे सध्या तरी भाजप या ठिकाणी सत्ता स्थापन करताना पाहायला मिळते। 47 जागांवर भाजप आघाडीवर आहे, सातत्याने हे आकडे बदलत आहेत। त्यामुळे त्रिशंकू अवस्था निर्माण होणार की बहुमतानं भाजप या ठिकाणी सत्ता स्थापन करणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। 5 तारखेला मतमोजणी झाल्यानंतर एक्झिट पोल समोर आले होते। जवळपास 12 ते 17 वेगवेगळे एक्झिट पोल्स होते, ज्यानुसार काँग्रेसला बहुमत मिळणार हे स्पष्ट चित्र दिसत होतं। पण त्यानंतर सुद्धा वेगळं चित्र आता बघायला मिळत आहे। जनतेने मात्र वेगळाच कौल दिलेला दिसतोय। भाजप 47 जागांचं अजूनही आघाडीवर आहे, काँग्रेस 36। सकाळी जेव्हा मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा 62 जागांवर काँग्रेसने आघाडी घेतली होती आणि केवळ 17 जागांवर भाजपचे उमेदवार हे आघाडीवर होते। पण गेल्या दीड तासात भाजपने परत एकदा जोरदार कमबॅक केलाय, जोरदार मुसंडी मारलेली आहे हरियाणा। नक्कीच तर पहिल्या 2 तासांमध्ये आपण पाहिलं की 60 पेक्षा अधिक जागांवर काँग्रेस या ठिकाणी आघाडी होती। त्यामुळे कुठेतरी एक्झिट पोल खरे होतात का असं चित्र तयार झालेलं होतं। महत्त्वाची बातमी आहे, लाडवामधून तिसऱ्या फेरीमध्ये आपण पाहतोय की सैनी हे आघाडीवर आहेत। नायब सैनी हे 3000 मतांनी या ठिकाणी आघाडीवर आहेत। लाडवामधून तिसऱ्या फेरी अखेर नायब सैनी हे 3000 मतांनी आघाडीवर आहे। भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी देखील आता आघाडी घेतलेली दिसते। सिरसामध्ये काँग्रेस 4 तर भाजप एका जागेवर आघाडीवर दिसत आहे। रोहतकच्या 4 पैकी 2 जागांवर सुद्धा आघाडी बघायला मिळते आहे। तर काश्मीरमधल्या बिजबेहरातून इल्तिजा मुफ्तींची पिछाडी कायम आहे। इल्तिजा मुफ्ती म्हणजे पीडीपीच्या प्रमुख महबूबा मुफ्ती यांच्या कन्या आहेत, त्यामुळे त्या सुद्धा पिछाडीवर बघायला मिळत आहेत।